इंजिनिअरिंग कॅप राऊंड प्रोसेससाठी लागणारी सीट ॲक्सेप्टन्स फी आहे, त्यामध्ये भरमसाठ वाढ करण्यात आलेली आहे. तसं नोटिफिकेशन सीईटी सेलच्या वेबसाईटवर देण्यात आलेलं आहे. या संदर्भातच हा व्हिडिओ असणार आहे. नमस्कार, मी साळुंके सर. साळुंके सर केमिस्ट्री या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून जेव्हा जेव्हा मी व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तेव्हा ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. पहा, सीईटी सेलने काल त्यांच्या वेबसाईटवर इथे एक नोटिफिकेशन दिलेलं आहे. पहा, शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश म्हणजे कॅप राऊंड जागा स्वीकृती शुल्कामध्ये करण्यात आलेल्या सुधारणेबाबत. आता कसली सुधारणा झालेली आहे ते आपण बघूया. आता ही जी काही नोटिफिकेशन आलेलं आहे, हे नोटिफिकेशन सीईटी सेल, हे पहा, हे 19 तारीख जरी असेल तरी ते काल आलेलं आहे. पहा काय आहे, शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून संदर्भ दिलेला आहे. शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून तंत्रशिक्षण विभागांतर्गत प्रथम वर्ष अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया अंतर्गत जागा स्वीकृती शुल्कामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. यानुसार विद्यार्थ्याला केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया मधील एकूण 4 फेऱ्यांमध्ये कितव्यांदा जागा वाटप झाले आहे, त्यानुसार जागा स्वीकृती शुल्क आकारण्यात येईल. सदर शुल्क हे ना परतावा, नॉन रिफंडेबल, म्हणजे हे शुल्क जे आहे ते नॉन रिफंडेबल आहे. संबंधित प्रत्येक जागा स्वीकृतीच्या वेळी स्वतंत्रपणे भरावे लागेल. जागा वाटपाच्या क्रमवारीनुसार लागू होणाऱ्या जागा स्वीकृती शुल्क पुढील प्रमाणे राहील. प्रथम जागा वाटप झाल्यास ₹1000. ओके, म्हणजे कॅप राऊंड 1 मध्ये जर तुम्हाला ती सीट हवी असेल, बेटरमेंटसाठी जायचं असेल, तर तुम्हाला ₹1000 भरावे लागतील. सुधारणा प्रक्रियेद्वारे बेटरमेंट दुसऱ्यांदा नवीन जागा वाटप होऊन ती स्वीकारल्यास ₹2000. ओके, आणि सुधारणा प्रक्रियेच्या द्वारे तिसऱ्यांदा नवीन जागा वाटप होऊन ती स्वीकारल्यास ₹3000. ही अशी भरमसाठ सीट ॲक्सेप्टन्स फी वाढवलेली आहे. गेल्या वर्षीपर्यंत सीईटी सेल ₹1000 ही सर्व कॅप राऊंड प्रोसेस पार पाडत होती. या वर्षी मात्र सीईटी सेलने त्यांच्या वेबसाईटच्या द्वारे, म्हणजे इथे नोटिफिकेशनद्वारे आपल्याला हा एक धक्काच दिलेला आहे. कारण प्रत्येक विद्यार्थ्याची एवढी सीट ॲक्सेप्टन्स फी भरण्याची कॅपॅसिटी असेल असं मला वाटत नाही. सीईटी सेलने याचा पुनर्विचार करावा. कारण जर तुम्ही फर्स्ट सीट ॲक्सेप्टन्स फी ₹1000 ठेवताय, तर थर्ड सीट ॲक्सेप्टन्स फी ₹3000 कशा रीतीने होऊ शकते? जेव्हा जेव्हा सीट ॲक्सेप्टन्स फी पहिल्या राऊंडमध्ये जी ₹1000 आहे, ती तिसऱ्या कॅप राऊंडमध्ये ₹3000 कशी झाली? म्हणजे ₹1000 जर प्रत्येक राऊंडसाठी ठेवलं असतं तर ते कदाचित ॲक्सेप्ट करू शकत होतो. पण पहिल्या राऊंडमध्ये जर सीट ॲक्सेप्ट करायची आहे आणि पुढे जायचं आहे, तर ₹1000. दुसऱ्या राऊंडमध्ये सीट ॲक्सेप्ट करायची आहे, बेटरमेंटसाठी जायचं आहे तिसऱ्या राऊंडसाठी, तर ₹2000. आणि तिसऱ्या कॅप राऊंडमध्ये जर ती सीट ॲक्सेप्ट करून बेटरमेंटसाठी जायचं आहे, तर ₹3000. अशा रीतीने एवढी भरमसाठ वाढ करून सीईटी सेलने विद्यार्थ्यांना, पालकांना अचानक धक्का दिलेला आहे. एवढी फी जी काही वाढवलेली आहे सीईटी सेलने, याच्यावर सीईटी सेलने पुनर्विचार करावा अशी मी मागणी करतो. कारण अचानक एवढी फी जी आहे ती अनएक्सेप्टेबल आहे. ओके, मी पहा सीईटी सेलच्या वेबसाईटच्या माध्यमातूनच तुमच्याशी संवाद करत असतो. तुमच्यापर्यंत माझी जी काही सीईटी सेलच्या माध्यमातून इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेससाठी जी काही माहिती असेल ती मी सीईटी सेलच्या वेबसाईटच हेल्पफुल वेबसाईट्स आहेत, त्याच्या माध्यमातूनच मी तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवत असतो. पहा, पुढे त्यांनी स्पष्टीकरणात्मक उदाहरणे दिलेली आहेत. विद्यार्थ्याला प्रत्येक केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया फेरीमध्ये जागा मिळाली व त्याने ती स्वीकारली तर त्यास 1000 इतके शुल्क भरावे लागेल. म्हणजे जागा स्वीकृती शुल्क म्हणजे सीट ॲक्सेप्टन्स फी भरावी लागेल. त्यानंतर पुढील केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया फेरीमध्ये सुधारणा प्रक्रियेद्वारे नवीन जागा मिळाली तर त्या नवीन जागेसाठी 2000 इतके जागा स्वीकृती शुल्क भरावे लागेल. त्यानंतर पुन्हा सुधारणा प्रक्रियेद्वारे
नवीन जागा मिळाली व विद्यार्थ्याने ती स्वीकारली तर त्या जागेसाठी 3,000 इतके जागा स्वीकृती शुल्क भरावे लागेल. जर एखाद्या विद्यार्थ्याला दुसऱ्या, तिसऱ्या किंवा चौथ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया फेरीमध्ये प्रथमच जागा वाटप झाले तर ते विद्यार्थ्याचे प्रथम जागा वाटप मानले जाईल. म्हणजेच जर समजा तुम्हाला या 4 कॅप राऊंडमध्ये एकदाच जागा वाटप झालेलं आहे आणि ते प्रथमच मानलं जाईल. म्हणजे कॅप राऊंड 1 मध्ये झालं नाही, कॅप राऊंड 2 मध्ये झालं नाही, कॅप राऊंड 3 मध्ये झालं नाही, पण कॅप राऊंड 4 मध्ये झालं, तुम्हाला सीट मिळाली, तर ते प्रथमच मानलं जाईल, असं त्यांनी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. अशा विद्यार्थ्यास सदर वाटपातील जागेसाठी 1000 इतके जागा स्वीकृती शुल्क लागू राहील. विद्यार्थ्याने एका फेरीतील जागा स्वीकारल्यानंतर पुढील फेरीमध्ये सुधारणा प्रक्रिया स्वीकारल्यास त्या नवीन जागा वाटपासाठी त्यावेळेस लागू असलेले जागा स्वीकृती शुल्क भरावे लागेल. म्हणजे जर समजा कॅप राऊंड 1 मध्ये सीट एक्सेप्ट तुम्हाला करायची आहे आणि बेटरमेंटसाठी जायचं आहे, तर कॅप राऊंड म्हणजे ₹1000 भरावे लागतील. कॅप राऊंड 2 मध्ये जी सीट लागलेली आहे, ती सीट एक्सेप्ट करून पुढे जायचं आहे, तर ₹2000 भरावे लागेल. जर कॅप राऊंड 3 मध्ये तुम्हाला सीट एक्सेप्ट करून बेटरमेंट करायचं आहे, तर ₹3000 शुल्क विद्यार्थ्यांना भरावं लागणार आहे. ओके. पहा, जागा स्वीकृती शुल्क हे केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया म्हणजे कॅप फेरीवर अवलंबून नसून विद्यार्थ्याला कितव्यांदा जागा वाटप झाले आहे. पहिल्यांदा जागा वाटप झालेलं आहे ₹1000, दुसऱ्यांदा जागा वाटप झालेलं आहे ₹2000, तिसऱ्यांदा जागा वाटप झालेलं आहे आणि बेटरमेंट झालेलं आहे तर ₹3000 अशा रीतीने आहे. त्यामुळे विद्यार्थ्याला प्रथमच जागा वाटप कोणत्याही केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया फेरीमध्ये झाले असले तरी 1000 इतकेच जागा स्वीकृती शुल्क लागू राहील. त्यानंतर सुधारणा प्रक्रिया द्वारे नवीन जागा स्वीकारल्यास अनुक्रमे 2000 आणि 3000 इतके जागा स्वीकृती शुल्क भरावे लागेल. सर्व प्रवेश इच्छुक विद्यार्थ्यांनी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेत जागा वाटप झाल्यानंतर जागा स्वीकारण्यापूर्वी वरील सुधारित शुल्क रचनेची नोंद घ्यावी व पर्याय अर्ज म्हणजे ऑप्शन फॉर्म, जो ऑप्शन फॉर्म खूपच महत्त्वाचा असतो. मी याविषयी विद्यार्थ्यांना, पालकांना व्हिडिओच्या माध्यमातून खूप महत्त्वाच्या गोष्टी समजावून सांगितलेल्या आहेत. ऑप्शन फॉर्म जो आहे तो महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. जर तुम्हाला ऑप्शन फॉर्मच्या बाबतीत कॉलेज ऑप्शन फॉर्म जो काही भरायचा आहे, प्रेफरन्स फॉर्म जो भरायचा आहे, त्या बाबतीत काही हेल्प हवी असेल, इतर काही मदत हवी असेल, पर्सनल गाईडन्स हवं असेल, तर नक्कीच मी दिलेल्या नंबरवर, माझा नंबर तुमच्याकडे आहेच, त्या नंबरवर तुम्ही कॉल आणि मेसेज करू शकता. CET-SELने हे जे काही प्रक्रिया शुल्क म्हणजे सीट एक्सेप्टन्स फी जी वाढवलेली आहे, ती सीट एक्सेप्टन्स फी जरा जास्त आहे. कारण जी गोष्ट ₹1000 मध्ये होत होती, तीच गोष्ट करण्यासाठी यावर्षी जवळपास ₹6000 विद्यार्थ्यांकडून, पालकांकडून CET-SEL घेत आहे. हे अनअक्सेप्टेबल आहे. म्हणून CET-SELने यावर पुन्हा एकदा विचार करावा. मी इथे थांबतो. धन्यवाद.